या अनुभवापेक्षा पारमार्थिक क्षेत्रामध्ये श्रेष्ठ कुठलाही प्रकारचा अनुभव नाही. सा काष्ठा सा परागती सर्वोत्कृष्ट अनुभूती आहे. एक सांगू का, हा जर आपल्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त झाला तर आपल्या जीवनातील सगळा परमार्थ संपला म्हणून समजायचं. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले नेहमी वाक्य सांगत असायचे. ते म्हणायचे, बुवा जो करून संपवता येतो तो परमार्थ असतो आणि जो कितीही केला तरी संपत नाही तो संसार असतो. परमार्थ करून संपवता येतो. विश्वमाऊली ज्ञानोबांनी वयाच्या 22व्या वर्षी परमार्थ करून संपवला. भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी वयाच्या 32व्या वर्षी परमार्थ करून संपवला. स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 38व्या वर्षी परमार्थ करून संपवला. जगद्गुरु तुकोबारायांनी वयाच्या 43व्या वर्षी परमार्थ करून संपवला. परमार्थ परिपूर्ण आहे म्हणून परमार्थ पूर्ण करता येतो, संपवता येतो. संसार अपूर्ण आहे आणि कितीही केला तरी संसार संपत नाही. शेवटपर्यंत माणसं संसार करतच राहतात. संसार संपत नाही म्हणण्यापेक्षा संसार सुटत नाही म्हणणं योग्य आहे. वयाच्या 80व्या वर्षी देखील माणसाचा संसार सुटत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुझं ठाऊके मी जाणार पाया शोधुनी बांधिशी घर मरो टेकले शरीर पाया शोधुनी बांधिशी घर. अरे तुला जाणार कळलं आहे. काही दिवसामध्ये आपण आता जाणार आहोत. बही दिशेला गेल्यानंतर येता येता एक दगड घेऊन येतो, घराच्या पायाला बांधकामाला होईल म्हणून. म्हणजे कितीही वय झालं तरी संसार संपत नाही, सुटत नाही. महाराज एक मरणासन्न वयोवृद्ध बाबा होते, एकदम जखड खाट्यावर पडलेले होते आणि बोलता येत नाही. शेवटच्या स्थितीमध्ये मधून मधून एवढंच म्हणायचे, वा के असं म्हणत असायचे. मुलांना असं वाटलं की बाबांनी परमार्थ केलेला आहे. धार्मिक होते, सप्ताहामध्ये पंगत वगैरे घालत असायचे. बाबांना असं वाटत असं शेवटच्या काळामध्ये कमीत कमी वासुदेव केशव असं नामचिंतन करावं वाटतंय. काय करावं पण बाबांना बोलता येत नाही. एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना घेऊन आला. हे पहा डॉक्टर साहेब, काहीही करा असं एखादं इंजेक्शन द्या की आमच्या बाबांना वडिलांना या शेवटच्या क्षणी देवाचं नामचिंतन करता येईल. डॉक्टरांनी असं एक इंजेक्शन दिलं, थोडेसे शुद्धीवर आले वडील आणि मग मुलं म्हणू लागले, बाबा आता म्हणा करा नामस्मरण वासुदेव केशव म्हणा. हे बाबा शुद्धीवर आल्यानंतर म्हणाले, अरे कशाचा आलाय वाश्याम, कशाचा केशा. किती वेळ झाला ते वासरू केरसुनी खाताय मगापासून, तुमचं लक्षच नाही. मी सारखं तुम्हाला खुणवतोय. अर्थात हा संसार आहे महाराज. वयाच्या 80व्या वर्षी नाही मृत्यू जवळ प्राप्त झाला तरी संसार सुटत नाही. विठ्ठला पारमार्थिक जीवनामध्ये मात्र कृतार्थता प्राप्त करून घेता येते बरं का. जगद्गुरु तुकोबारायांसारख्या महात्म्यांच्या जीवनामध्ये ही पारमार्थिक साधने प्राप्त झालेली कृतार्थ स्थिती आहे. कृतकृत्य झालो जी पारमार्थिक स्थिती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जीव कुठल्याही प्रकारचा मोहित होत नाही, अशी सर्वोत्कृष्ट स्थिती कृतार्थ स्थिती तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. अर्थात ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर, जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जीवनी झाले शांतीशी आले पालवनवे. आता कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम पंचदशी ग्रंथामध्ये 2 प्रकारच्या तृप्ती सांगितलेल्या आहेत. एक सांकुशा तृप्ती आणि दुसरी निरंकुशा तृप्ती. सांकुशा तृप्ती ही विषय सेवनाने प्राप्त होत असते आणि निरंकुशा तृप्ती ही आत्मज्ञानाने प्राप्त होते. सांकुशा विशेष तृप्ती ही इयम तृप्ती निरंकुशा कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम इत्येव निश्चय. अशा प्रकारची ही नितराम असणारी जी स्थिती आहे निरंकुशा स्थिती तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. तुकोबाराय म्हणतात, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झाले या चित्तासी समाधान. बऱ्याच दिवसापासून तुकोबाराय म्हणजे परमार्थाला सुरुवात केल्यापासून ही अपेक्षा बाळगून होती की सर्वत्र भगवान परमात्म्याचं दर्शन कधी मला प्राप्त होईल, कधी भगवान परमात्मा सर्वत्र दिसेल. काही देखता होईन डोळी सकळाभूती मूर्ती सावळी जीवा नाव भूमंडळी जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसी कृपा
जीव जगाचा होईन प्रेम सागरी बुडईन होईल स्नान अनुतापी. बऱ्याच दिवसापासून तुकोबराय या आत्मस्थितीसाठी प्रयत्न करतायत, साधना करतायत आणि भगवत कृपेने तुकोबरायांच्या जीवनामध्ये ही सर्वत्र भगवत दर्शनाची अनुभूती प्राप्त झाली. आणि ही प्राप्त झालेली अनुभूती तुकोबराय या अभंगातून प्रकट करतात. अभंगाची भाषा जड आहे. काय आहे? संत महात्मे बोलत असताना कधी कधी समाधी भाषेतून बोलतात, कधी कधी व्यावहारिक भाषेतून बोलतात. आजची जी भाषा आहे तुकोबरायांची ती समाधी भाषा आहे, अद्वैताची भाषा आहे. वर अभंगाचं चिंतन केल्यानंतर आपल्याला अर्थ लक्षात येईल अशातला भाग नाही. त्याच्यासाठी आपल्याला अंतरंगामध्ये उतरावं लागेल. अभंगाची भाषा जरी जड असली तरी मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकोबराय आपला पारमार्थिक अनुभव सांगताय. सामान्यतः मनुष्य जीवनाचा जर आपण विचार करून गेलो, कोणाच्या जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रातील अनुभव असतो, कोणाच्या जीवनामध्ये संगीत क्षेत्रातील अनुभव असतो, कोणाच्या जीवनामध्ये कृषी क्षेत्रातील अनुभव असतो, कोणाच्या जीवनामध्ये राजकीय क्षेत्रातील अनुभव असतो, तर कोणाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील अनुभव असतो. अनुभव नाही असा एकही मनुष्य नाही. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आपल्याला अनुभव सिद्ध करता येतो. अगदी गावात मोकाट फिरणारा कुत्र, त्या कुत्र्याच्या ठिकाणी देखील अनुभव सिद्ध करता येतो. घराचा दरवाजा उघडा दिसला, एखादं कुत्र थांबतं, आत घर मालक जेवत असतो. हे कुत्र ओशाळभूत होऊन पाहत असतं, बाकीचा तुकडा मालक टाकील. पण गमतीचा भाग असा असतो, घर मालक मात्र फारच कंजूस असतो. काही माणसं पराकोटीची कृपण असतात. काटकसर माणसाच्या जीवनामध्ये अवश्य असली पाहिजे. काटकसर हा सद्गुण आहे आणि कृपणता हा दुर्गुण आहे. एवढे चिक्कू असतात. आमचे मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य एक शब्द वापरत असायचे चिक्कू माणसाबद्दल, मक्खी चूस. माशी जर तुपात पडली तशी आणि माणसं ती काढून बाहेर फेकून देतात. पण ही जी चिक्कू माणसं असतात, कंजूस माणसं, ती माशी अशी घेतात, उचलतात, विचार करतात किती माशीनं तूप प्याला असेल, अशी पेटतात. तेवढ्यावरही समाधान होत नाही, तोंडामध्ये टाकतात, चुकून बाहेर फेकतात. थोडीशी अतिशयोक्ती झाली बरं का, पण तुकोबरायांचं प्रमाण सांगतो. तुकोबराय बोलतात, दाणे कापे हात नावडे ते विषयीची मात. धर्म करायचा म्हटलं की माणसांचा काही असा थर कापतो महाराज. त्यापैकी हा घर मालक होता. कधी उभ्या आयुष्यामध्ये उष्ट्या हाते नुडवी काग, उष्ट्या हाताने कावळा उडवलेला नव्हता. हळूच बाहेर आला, काठी घेतली, जोरात काठीचा फटका कुत्र्याला मारला. कुत्र भुंकत निघून गेलं. दुसऱ्या दिवशीचा प्रकार आहे, कुत्र त्याच गर्दीने येत आहे. घराचा दरवाजाही उघडा पाहत, घर मालकाला जेवतानाही कुत्र पाहत, पण कुत्र त्या ठिकाणी थांबत नाही. का थांबत नाही? कारण कालचा अनुभव त्याच्या गाठीस आहे. काल या ठिकाणी भाकरीचा तुकडा मिळण्याच्या ऐवजी काठीचा फटका बसलाय. विठ्ठल पशुपशवारिकांच्या ठिकाणी देखील आपल्याला अनुभव सिद्ध करता येतो. मनुष्याच्या जीवनामध्ये तर अनुभव असतोच महाराज. जर कुठलाच मानवी जीवनामध्ये अनुभव नसेल कुठल्याही क्षेत्रातला, तर अगदी गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर मानवी जीवन वजा अनुभव बरोबर शून्य. त्याच्या जीवनाला काहीही किंमत राहत नाही, कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. जीवन जगत असताना मनुष्याला समाजामध्ये जो मोठेपणा प्राप्त होतो, सन्मान प्राप्त होतो, लौकिक प्राप्त होतो, कशामुळं? त्याच्या ठिकाणी असणाऱ्या त्या क्षेत्रातील अनुभवामुळे. हे पहा, मनुष्याच्या जीवनामध्ये मोठेपणा अनुभवामुळेच प्राप्त होतो. आणि संपत्ती देखील तो ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्या क्षेत्रातील त्याला किती अनुभव आहे यावरून संपत्ती प्राप्त होतात. 2-4 मित्र मोटरगाडीने प्रवास करतायत. रात्रीची वेळ आहे, घनदाट जंगलातून प्रवास सुरू आहे. एकदम निर्जन स्थळी अचानक गाडी बंद पडते. काय करायचं? सगळेजण उतरले, आपापल्या पद्धतीने चालू करण्याचा प्रयत्न करतायत, ढकलतायत, पण गाडी काही चालू होत नाही. कुणीतरी पीटरशी संपर्क साधला. 15-20 किलोमीटरवरून पीटर आल्यानंतर आपली मोबाईलची बॅटरी लावली, बोनट उघडलं, निरीक्षण करून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं एक स्क्रू ठेला जायला. तेवढा स्क्रू फिट केला, गाडीमध्ये येऊन बसला आणि गाडी सुरू झाली. सगळ्यांना आनंद वाटला. वा 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 वा, या संकट समयी तुम्ही धावून आले, तुमच्यामुळं आता इथून पुढचा आमचा प्रवास सुखकर झाला. बोलणं चालणं झालं आणि मूळ मुद्द्यावर आले. किती द्यायचे म्हटल्यानंतर तो म्हटला 3,000 रुपये द्यावे लागतील. अहो 3,000 रुपये जास्त होत आहेत, काहीतरी कमी करा. नाही 3,000 रुपये द्यावेच लागतील. अहो पण असं काम तरी काय तुम्ही केलंय? एक स्क्रू फक्त फिट केलाय, त्याचे कुठे 3,000 रुपये असतात का? तो म्हटला हे पहा, स्क्रू फिट करण्याचा 1 रुपया आहे. स्क्रू फिट करण्याचा 1 रुपया आहे.
पण कोणता स्क्रू फिट केल्यानंतर गाडी चालू होते याचा जो अनुभव आहे याचे 2999 रुपये. मानवी जीवनामध्ये संपत्ती जी प्राप्त होते त्याच्या ठिकाणी असणाऱ्या त्या क्षेत्रातील अनुभवामुळेच. ऐका, माहिती असणं वेगळं आणि अनुभव असणं वेगळं. सामान्यतः आपल्याला सर्व क्षेत्राची थोडीफार माहिती असते पण त्याच्यातला बारकावा अनुभवाशिवाय कळत नाही. आता दादा तुम्हाला मृदंग वाजवता येतो का? नाही? अहो येतो. खोटं बोलताय तुम्ही. त्यात काय एवढं अवघड आहे? तुम्हालाच काही इथं बसलेल्या सगळ्यांनाच मृदंग वाजवता येतो. इकडून एक हात टाकायचा, इकडून एक हात टाकायचा. आवाज निघतो की नाही ओंकार महाराज? आवाज निघतो पण वाजवता येत नाही. याच्या पुढे जाऊन सांगता वाजवणं वेगळं आणि बदलणं वेगळं. याच्या पुढे जाऊन सांगता साथ करणं वेगळं आणि सोडणं वेगळं. महाराज उत्कृष्ट साथ संगत करतायत. नाही तर बऱ्याच वेळा असं करतं साथ घालण्याच्या ऐवजी साडीसाठीच होती. कुठल्या चालीला कोणता बोल वाजवायचा, कसा बारकाव्याने वाजवायचा याचा अनुभव त्यांच्या ठिकाणी जसा आहे तसा आपल्या ठिकाणी आहे का? नाही. पण अनुभव असणं वेगळं आणि माहिती असणं वेगळं. व्यावहारिक जीवनामध्ये अनुभव जसा महत्वाचा आहे ना अगदी त्याचप्रमाणे नव्हे ही सगळी परमार्थाची साधना आपण कशासाठी करतोय? भगवत स्वरूपाचा एक ना एक दिवस आपल्याला अनुभव यावा. याच्यासाठी जर आपली खटाटोप नसेल, कथा कीर्तन प्रवचन चाललेली आहेत आणि भगवत स्वरूपाचा अद्वैतानुभवाचा अनुभव येऊ नये अशी जर आपली भावना नसेल, अशा प्रकारची तळमळ नसेल तर तुकोबाराय अशा जीवनाचा निषेध करतायत. अनुभवा वाचून साधना केली जाते. सगळा आपल्या जीवनामध्ये सदाचार जो आहे तो भगवत स्वरूपाचा एक ना एक दिवस आपल्याला अनुभव यावा याच्यासाठीच आहे. संत महात्म्यांच्या अनुभवाचं नेहमी चिंतन का करायचं? कोणी म्हणेल आमच्याही अनुभवाचा कधीतरी विचार मांडत जा कीर्तनामध्ये प्रवचनामधून. पण तुमचे आमचे जे अनुभव असतात हे सांसारिक अनुभव असतात. तुमचे आमचे अनुभव हे दुःखाचे असतात. तुमचे आमचे जे अनुभव असतात हे भ्रमात्मक असतात. तुमचे आमचे अनुभव हे मर्यादित स्वरूपाचे असतात. संत महात्म्यांचे जे अनुभव असतात हे परमार्थाचे असतात. संतांचे अनुभव हे सुखाचे असतात. संतांचे अनुभव हे परमात्मक असतात आणि संत महात्म्यांचे अनुभव हे व्यापक स्वरूपाचे असतात. साधू महापुरुषाचा कुठलाही अनुभव घ्या, कुठलाही अनुभव घ्या. अगदी या जगता संबंधीचा संत महात्म्यांचा अनुभव आहे. हरिरेव जगत जगदेव हरिही हरितो जगतो नहि भिन्न वपुः इति यस्य मति परमार्थ गती सनरो भव सागर मुद्रती. ऐसा जाचा अनुभव जगता संबंधीचा हरिरेव जगत जगदेव हरी. हे जगतच परमात्मा स्वरूप आहे आणि परमात्म्यामध्येच हे सगळं जगत आहे. मया तत्त्वमिदं सर्वं जगदौ व्यक्त मूर्तीना. हा साधू महापुरुषांचा पारमार्थिक अनुभव असल्यामुळं नेहमी संतांच्याच अनुभवाचं चिंतन करायचं. संसारिक जे अनुभव असतात ना हे एकसारखे टिकून राहत नाही. आज जो संसारामध्ये अनुभव आहे तो उद्या नाही, उद्याचा परवा नाही, परवाचा तेरवा नाही. सारखे संसारातले अनुभव बदलत जातात. का बरं? संसाराच कसा आहे? सम्यक प्रकारे सरती इति संसार. हा संसार अत्यंत अस्थिर स्वरूपाचा आहे महाराज. संसार माणसाला कीर्तनामध्ये सुद्धा बसू देत नाही. कीर्तनामध्ये सुद्धा बसू देत नाही. पहा तुम्ही, हा मोबाईल म्हणजे संसारच आहे. मोबाईल आला की हळूच माणसं कीर्तनातून बाजूला जातात. सगळा संसारात मोबाईल मध्ये येऊन बसलाय महाराज. भगवान परमात्म्याची माया म्हणजे जर काय असेल तर मोबाईल आहे. हा मोबाईल आपल्याला एका जागेवर बसू देत नाही. संसार आहे. तुकोबाराय म्हणतात पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुसर राहू निधी स्थिर एके ठाई निश्चळ. हा संसार एका जागेवर बसू देत नाही. अस्थिर आहे, चंचल आहे. संसार जर बदलणारा असेल तर संसारातले अनुभव देखील कसे असणार? बदलणारे. बरं, संसारातले अनुभव हे चार चौघामध्ये सांगण्याजोगे नसतात. मुक्त कंठाने सहजपणे संसारातले अनुभव सांगता येत नाही. कल्पना करा, म्हणण्यापेक्षा काही माणसांच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडून जातात. एक मनुष्य सकाळी सकाळी मूर्तीच्या दर्शनासाठी आला. दर्शन घेतलं. 2-4 जण मंदिरावर बसले होते. त्यांच्यात जाऊन बसला आणि न विचारता सांगू लागला. काही माणसांना न विचारता सांगण्याची सवय असते. अहो ऐकलं का? मला आज प्रसाद मिळाला. कोणाकडून? पत्नीकडून. कशाचा? लाटण्याचा.
त्याच्या पत्नीने त्याला लाटण्याने मारलं. घडतात बरं का असे प्रसंग. अति परिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. घडतात असे प्रसंग. एक मनुष्य होता, त्याने हाताला धरून ओढलं बाजूला आणि सांगितलं, बाबा रे, असे संसारातले अनुभव 4 चौघामध्ये उघडपणे सांगायचे नसतात, फार फार झालं तर घ्यायचे असतात. खरं म्हणजे शहाण्या माणसाने घेण्याची वेळच येऊ नये. आर्य चाणक्यांचं एक फार महत्वाचं वचन आहे, संसारातले कोणते अनुभव 4 चौघामध्ये सांगू नये. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानं च मतिमान न प्रकाशे. शहाण्या माणसाने या 5 गोष्टी 4 चौघामध्ये उघडपणे सांगू नये. ऐकून ठेवा, आपल्या महत्वाच्या आहेत, उपयोगाच्या आहेत. हे जे आर्य चाणक्य आहेत ना, आपलं व्यावहारिक जीवन सुरळीत चालावं यासाठी त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. अर्थनाशम, आपल्या जवळचा पैसा संपलेला आहे हे कोणाला सांगायचं नाही. सांगून पहा तुम्ही, शेजारच्याला जर कळलं आपल्या जवळचा पैसा संपलाय, दुसऱ्या दिवशी तो राम राम करायचा बंद होतो. धनवंतालाही सर्व मान्यता आहे जगी. अहो, आपल्या जवळचा पैसा संपला हे आपल्या अर्धांगिनी पत्नीला सुद्धा सांगू नये. सांगून पहा, जर तिला जर कळलं, शांतीबर मनात महाराज सांगतात, या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठी फडफडोनी. म्हणून आर्य चाणक्य हे व्यवहारचे शास्त्र सांगणारे. अर्थनाशम सांगायचं नाही. मनस्तापम, काही अंतःकरणामध्ये मानसिक ताणतणाव असेल, टेन्शन असेल तर तेही कोणासमोर प्रकट करायचं नाही. काही काही विचित्र स्वभावाची माणसं आपलं सगळं टेन्शन ऐकून घेतात आणि नंतर त्याचं भांडवल करून त्रास देत बसतात. म्हणून टेन्शन कोणासमोर प्रकट करायचं नाही. गृहे दुश्चरितानि च, कौटुंबिक पतीपतीचा कलह झालेला असेल, भांडणं झाली असतील, तीही 4 चौघामध्ये प्रकट करायची नाही. वंचनमचे अपमानांचे, जर कुठे उद्योगधंद्यामध्ये फसवणूक झालेली असेल, जर आपला कुठे अपमान झालेला असेल तर झालेला अपमान 4 चौघामध्ये सांगायचा नाही. आपल्याकडे मन आहे, मान सांगावा, जनात अपमान ठेवावा. अर्थात हे सगळे संसारातले अनुभव आहेत. संसारातले अनुभव 4 चौघामध्ये उघडपणे सांगता येत नाही. संसारातले जे अनुभव असतात ना, एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही. जशाला तसा संसारातला कधीच एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही. 2 मित्र बऱ्याच दिवसानंतर भेटले होते, खूप दिवसानंतर भेटले. एकाची तब्येत फार खराब झाली होती. दुसऱ्याने विचारले, का रे, आनंदीला होत असता, किती गुडगुडीत दिसायचास, आता का बरं असा पापेचा पितर दिसतोस? का अशी तुझी तब्येत झाली? काय आजारी वगैरे पडला होता की काय? तो म्हटला, अरे तसं काही म्हणू नकोस, आजारी वगैरे काही नाही पडलो, तुला कळवता आलं नाही. घेतलं म्हटलं उरकून. लग्न झालं म्हटला, काय दुर्दैव माझं पती फारच भांडकुदळ आहे म्हटलं. बरं, नुसती भांडकुदळ नाही, भांडखोर स्वभावाची ही आहे. तुम्ही म्हणाला भांडकुदळ आणि भांडखोर याच्यामध्ये काय फरक आहे? आपल्या शेतीमध्ये आपण 2 अवजारं वापरत असतो, एक कुदळ असतं आणि एक खोरं असतं. खोरच म्हणतात का फावडं म्हणतात? खोरं माती ओढायचं काम कोण करतं आणि माती उकरायचं काम कोण करतं? मला वाटतंय भांडकुदळ आणि भांडखोर या शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात आला. जी माणसं 2-4 वर्षापूर्वी झालेली भांडणं उकरून काढतात आणि भांडत बसतात, समजून घ्यायचं ही भांडकुदळ स्वभावाची आहे. दुसऱ्याची चाललेली भांडणं आपल्या अंगावर ओढून घेतात, समजून घ्यायचं हे भांडखोर स्वभावाची आहे. काय सांगायचं म्हटलं, म्हणून खाल्लेला अंगी लागत नाही. सारखं पत्नी कशाहून ना कशाहून काचकं कुचकं टाकून बोलते. तो म्हटला, काही काळजी करू नकोस, माझंही असंच होतं म्हटलं. आणि बहुतेकांचं असंच असतं बरं का. एक तुला उपाय सांगतो. काय उपाय आहे? काही नाही. काही जरी पत्नीने काम केलं तरी कामाचं वर्णन करायचं, स्तुती करायची. वा वा, छान छान, सुंदर स्वयंपाक झालाय, सुंदर कपडे धुतेत. प्रत्येक कामाचं वर्णन करायचं. स्तुतीचं एक सूत्र आहे महाराज, स्तुती परावी या मुखे रुचिकर. काही काळजी करू नको म्हटला, एवढा मंत्र वापरून बघ, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. घरी आला, जेवायला बसला, पत्नीने जेवायला वाढलं, भाकरीचा तुकडा मोडला, भाजीत बुडवला, तोंडात घातला आणि मित्राचा उपाय आठवला. वा 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 वा, काय सुंदर भाजी झाली म्हटला, अप्रतिम भाजी झाली. खरं म्हणजे आपलं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच अशी भाजी झाली. मग ऐका, नेमकं तिला शेजारीची एक वाटीभर भाजी त्या दिवशी आणली. ती म्हटली, असं आज शेजारी कोण वाटीभर भाजी आणली? तिच्या हातचं गोड लागतंय, माझ्या हातचं गोड लागत नाही. बाहेरची खायची सवय लागली म्हणून घरचं चांगलं लागत नाही. आमकं झालं तमकं झालं, जी भांडायला सुरुवात झाली महाराज, भांड भांड भांडली, शेवटी घटस्फोट द्यावा लागला. संसारामध्ये
एकाचा अनुभव कधीच दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही. विठ्ठल तर हे संसारातले जे अनुभव आहेत ना, माणसं जशाला तसे सांगत नाही. संसार कसा आहे आपण नेहमी चिंतन करतो. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही बोधे, रागम दिवस तळमळ काम क्रोध लोभ शोणी, पाठी लागली बोठाळ कवना शरण जाऊ आता, दृष्टी घेईल निर्मळ धर्म जागो सदैवाता, जेवा पर उपकारी. वारकरी संप्रदायामध्ये दुःखपर जेवढी प्रमाण आहेत ही सगळी आपली चालीसह पाठ आहे. चालीसह पाठ आहे पा. आता हे जे प्रमाण आहे हे नेहमी कसं म्हटलं जातं, संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती, या चालीत म्हणलं जातं. बघा बघा चाल सुद्धा रडकीच आहे. प्रमाण रडकत चाल देखील रडकीच. चालीचं प्रमाण पाडायचं नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, दुःख बांधवडी आहे हा संसार. ही सगळी संसाराची स्थिती आपल्याला ज्ञान जरी असली तरी माणसं जशाला तसा या संसाराचा अनुभव पुढच्या पिढीला सांगत नाही. हा संसार कसा आहे, असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. असं जड दुःखरूप असणारा संसार पण माणसं करताना मात्र खरा म्हणून करतात, सत्य म्हणून करतात. तुकोबराय म्हणतात किती विचित्र परिस्थिती आहे, किती विचित्र एक रूढ परंपरा या जगामध्ये पडून गेली आहे.